हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण भरपूर कॅल्शियमयुक्त अशी नाचणीची भाकरी पाहणार आहोत. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. मी बघा अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. तयार पीठ आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल नाचणी तर तुम्ही दळून त्याचा उपयोग करू शकता. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं अवश्य ज्यांना एनिमियाचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य अशा प्रकारे भाकरी खावी किंवा त्याचे वेगळे पदार्थ बनवून खावेत. त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्याने भाकरीला छान असं बाइंडिंग पण येईल आणि भाकरी खायला पण छान लागेल. त्यानंतर आपण दोन्ही पिठं एकत्र केली आणि त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. कारण नाचणीला चिकटपणा नसतो, मग भाकरी आपल्याला थापायला आली पाहिजे. म्हणून गरम पाणी थोडं थोडं घालून चमच्याने अशा प्रकारे हलवायचं आहे. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. अशा प्रकारे आपण थोडंसं कोमट झालं की हाताने करू शकतो. हे बघा छान मळून घ्यायचं आहे. जेवढे तुम्ही मळून घ्याल तेवढी तुमची भाकरी छान अशी फुगते आणि चव पण छान लागते. तुम्ही कुठली पण भाकरी करा, ज्वारीची भाकरी करा, बाजरीची करा, ती तुम्ही जेवढी मळून घ्याल तेवढी ती छान लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे कडा आहेत त्या चिरत नाहीत. छान मळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान अशी मळून घ्यायची आहे. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूपच छान आणि आनंददायी वाटेल. हे बघा असं थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं बघा मळून घेतलं आहे. बघू शकता आपण असं जो आपला हाताची खालची बाजू असते त्या बाजूनी छान जोर लावून मळून घ्यायचं आहे. बघा ज्या नवीन आहेत मुली त्यांना माहीत नाही, तुम्ही जेवढी भाकरीचं पीठ मळून घ्याल तेवढी तुमची भाकरी छान होते. अजिबात चिरत नाही, तुटत नाही. तुम्ही बघू शकता पुढच्या ह्याच्यामध्ये की त्यानंतर आपण इथे ज्वारीचं पिठाचा वापर केला आहे, कोरडं पीठ, आणि त्याच्यावर आपण अशी छान अशी पिठाचा हात घेऊन छान थापून घेणार आहोत. खूप सुंदर भरपूर कॅल्शियमयुक्त, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे तुम्ही भाकरी करून खा, थालीपीठ करून खा किंवा वेगवेगळे पदार्थ करून खा. नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूपच छान असा स्रोत आहे. ज्यांच्याकडे मिळेल त्यांनी अवश्य त्याचा उपयोग करायचा आहे नाचणीचा. आमच्याकडे नाचणी शक्यतो भेटत नाही, पण तयार पीठ आणलं आहे मी. भाकरी म्हणलं चला भाकरी छान अशी रेसिपी बनवूया आणि त्यानिमित्तानं आपल्याला पण खायला येईल. ज्यांना सांधे वगैरे दुखतात, ज्यांना कॅल्शियम कमी आहे त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. बघा ही बघा छान अशी थापून झाली. तोपर्यंत आपला तवा गरम झाला होता. आपण त्याला वरण असं पाणी लावणार आहोत, म्हणजे आपली भाकरी छान अशी होईल. गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठीच ठेवायची आहे, म्हणजे जे पाणी सुकायच्या अगोदर आपल्याला ती भाकरी आहे ती पलटी करायची आहे. ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी खास टिप्स आहे. बघा आता पीठ त्याचं थोडंसं सुकल्यासारखं झालं की आपण ती भाकरी आहे ती पलटी करून घ्यायची आणि छान अशी खालची बाजू भाजून घ्यायची. हे बघा खूप छान लागते आणि चव पण छान लागते. अवश्य अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. त्यानंतर मी गॅसवर भाजणार आहे. तुम्हाला जर गॅसवर भाजायला जमत नसेल तर तुम्ही तव्यामध्ये भाजली तरी पण चालेल. हे बघा किती छान अशी टम्म आपली नाचणीची भाकरी फुलली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल, व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हाईप करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती छान अशी टम फुगली आहे. जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढी तुमची भाकरी छान फुलते. हे बघा पूर्ण त्याचा जो वरचा पदर आहे तो, हे बघा किती छान. आणि गरम गरम चटणीबरोबर, कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा पालेभाजीबरोबर एक नंबरच लागते मैत्रिणींना. अवश्य अशा प्रकारे नाचणीची भाकरी बनवून बघा आणि बनवल्यानंतर किती छान झाली ते मला सांगायला विसरायचं नाही.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक